हे माझं, हे भगवून माझं, हे पैसा माझा, हे लेकरू माझं, हे धन माझं, आणि हे डोकं माझं, आणि हे सौंदर्य माझं, आणि हे कपडे माझे, हे सोनं माझं, हे चांदी माझी, आणि हे माझं, आणि ते माझं, आणि माझं, आणि मी, आणि माझं, आणि मी, आणि माझं, असंच मन मन भोकत जाते बिचार. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. त्यानंतर भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. भगवंताचा धम्म असा धम्म आहे, जर जीव ओतून श्रद्धेनं पालन केलं तर लगेच फळ मिळतं. हे तत्काळ फळ देणारा धम्म आहे. आणि म्हणून या धम्माचं पालन जे श्रद्धावान उपासक उपासिका, जे श्रद्धावान त्यागी गुणवान शीलवान भिक्खू भिक्खुनी सामनेर सामनेरी निष्ठेनं पालन करेल आणि मन लावून पालन करेल व चित्तीनं पालन करेल, तळमळीनं पालन करेल, आत्मीयतेनं पालन करेल, तेवढं लवकर त्यांना फळ मिळेल. तेवढं लवकर त्यांची गुण पक्व 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 आणि परिपक्व होती ही गॅरंटी आहे. तुम्ही थोडा वेळ बुद्धावर लक्ष द्या, बुद्ध रूपावर मन लावा. 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट बुद्धाच्या 9 गुणावर ध्यान करा. 3च मिनिटात तुम्हाला 10 फळं मिळतील, ही गॅरंटी आहे. तुम्ही नाकातून दोन्ही नाकपुड्यातून येणारा जाणारा श्वास थोडा वेळ जाणं, कमीत कमी 1 मिनिट. 1 मिनिट तुम्हाला वेळ मिळतो ना, मग 1 मिनिटाचा तुम्ही ते श्वासावर मन लावा. श्वास आला, श्वास गेला, श्वास हळू आला तर हळू आला, हळू गेला तर हळू गेला. जसा श्वास आला तसा जाणं. आपल्या मनानं काही लावायचं नाही. आणि असं जर तुम्ही 1 मिनिट निर्मळ मनाची एकाग्रता केली तर तुम्हाला 28 फळं मिळतील, ही गॅरंटी आहे. मला तरी मिळतात दररोज. आमची वाढत वाढत चाललेली आहे. आणि मी जवळजवळ 1971 पासून करतो श्वासावर ध्यान. रात्री पण मी केलं होतं 1:30 वाजता, तर मला 28 फळं रात्री मिळाली. आणि ती वाढत चालली, ती बलवान होत चालली ती. आणि एवढं मन चांगलं राहतं, एवढं मन पवित्र राहतं, ते पुन्हा बेकार होतच नाही, पुन्हा गदळ मन होतच नाही तिकडे. ही गॅरंटी आहे. हे बुद्धाच्या धम्माची गॅरंटी आहे. तुम्ही 1 मिनिटानंतर मग 2 मिनिट वाढवली, 2 मिनिटानंतर 3 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट, 6 मिनिट असे वाढवत वाढवत 10 मिनिट केली, 10 मिनिटाचे 15 मिनिट केली, 15चे 30 केली, आणि अर्धा घंटा तुम्ही या श्वासावर बराबर मन लावलं. अगोदर या नाकाच्या शेंड्याहून इथून आपलं मन खाली उतरायचं असं, आणि इथं बराबर हे जे खोलगट जागा आहे वरच्या होठाच्या वर, त्याच्यात
त्या खोलगड जागेमध्ये बरोबर बारीक शून्य एवढी जागा मनानं धरायची आणि एवढी जागा धरून तिथं मन लावायचं. अति सूक्ष्म मन लावायचं. इतकं बारीक मन जर तुमचं लागलं की अर्ध्या तासात तुम्हाला 28 फळं लगेच मिळाली पाहिजे. ही गॅरंटी आपल्याला भगवान बुद्धाच्या ध्यान मार्गाने दिली. अठ्ठकथा आचार्य भदंत बुद्धघोष महाथेरो यांच्या पुस्तकामध्ये पण हे सांगलेलं आहे. अशा प्रकारे धम्माचं पालन केल्याबरोबर लगेच फळ मिळते. धम्माचं पालन केलं, तुम्ही दान दिलं, मी सिलवान भिक्खूला दान दिलं, मी त्यागी भिक्खूला दान दिलं, लगेच फळ मिळते. त्याचं मन आनंदित राहते, मन प्रसन्न होते. एवढंच नव्हे तर आपला त्यागही वाढतो. आपल्या त्यागाची पूर्ण लेवल वाढत ती अशी विराट विशाल होत राहते. आणि अशा प्रकारे त्यागी उपासकेला, त्यागी उपासकाला, त्यागी भिक्खूला, त्यागी भिक्खुनीला, त्यागी सामनेरीला आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारचे फळ मिळतात की जे कधीच मिळाले नाही ते त्यागात मिळत असतात. आणि म्हणून त्याग हा धम्मवानांचा अलंकार आहे. त्याग हे खरं सौंदर्य आहे धम्मवान लोकांचं. धम्मवान म्हणल्यानं होत नाही, धम्मवान बोलल्यानं होत नाही, धम्मवान त्यागानं होतो, धम्मवान शिलानं होतो, धम्मवान संयमानं होतो, धम्मवान सहनशीलतेनं होतो. आणि ही त्याची ओळख आहे, ही त्याची आयडेंटिटी आहे. मैत्री भावना करा तुम्ही थोडा वेळ, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, फक्त 3 मिनिट करा. मी दुःखमुक्त हो, सारे लोग दुःखमुक्त हो. मी भयमुक्त हो, सारे लोग भयमुक्त हो. मी व्याधिमुक्त हो, रोगमुक्त हो, सारे लोग व्याधिमुक्त हो, रोगमुक्त हो. सारे लोग निर्गर्वी बनो, मी निर्गर्वी बनो. सारे लोग निर्गर्वी बनो, सारे लोग निर्वैरी बनो, मी निर्वैरी बनो. सारे लोग सुखी हो, सारे लोग सुखी हो, सारे लोग सुखी हो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. असं तुम्ही थोडा वेळ 3 मिनिट ध्यान करा. त्याला मैत्री भावना म्हणतात. तुम्हाला 10 फळं लगेच मिळाली पाहिजे आणि ते 10 फळं तुमचं मन प्रसन्न, आनंदी, सुखी, समाधानी आणि शांती तुम्हाला मिळत राहील. ही गॅरंटी आहे. हे काय वाचलेले शब्द नाही कोण्या ग्रंथाचे. अशा प्रकारचा शुद्ध धम्म जो शिलानं भरलेला आहे, जो समाधीने भरलेला आहे, जो प्रज्ञेनं भरलेला आहे, अशा शुद्ध धम्माला मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो. या शुद्ध धम्माचं पालन करून ज्या भगवान बुद्धाच्या भिक्खू संघाने धम्म आणि विनयाला आपला गुरु मानून, आपला शास्ता मानून, आपला बुद्ध मार्गदाता मानून आयुष्यभर त्याचं खूप जपवणूक केली, त्याला सांभाळलं, त्याला
वर्धन केलं, त्याची भरभराट केली, त्याच्यामध्येच त्यांनी सारी जिंदगी घालवली. आणि आपल्या सहनशीलतेनं, आपल्या क्षमाशीलतेनं, आपल्या तळमळीनं, आपल्या शिलाच्या सुगंधानं साऱ्या लोकाला आपल्याकडे असं खेचून घेतलं. सर्वांना मनाला जोडलं, साऱ्या गावाला जोडलं, साऱ्या गावाला जोडलं, साऱ्या राज्याला जोडलं, साऱ्या देशाला ज्यांनी प्रेमानं, मैत्रीनं, एकीनं, एकतेनं, समानतेनं जोडलं आणि आपल्या प्रज्ञेच्या तेजानं सर्वांना तेजस्वी केलं. असा पवित्र, निर्मळ, निष्पाप, परिपूर्ण ज्ञानी, महान तज्ञ, निष्कलंक जगणारा महान अनंत पूज्यनीय भिक्खू संघ यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आज आपण इथे ऑनलाईन बौद्ध धम्म परिषदेचे प्रवचन ऐकायला उपस्थित झाले. हे ऑनलाईनचं प्रवचन अनंत काळ टिकणार आहे. हे ज्यांच्यामुळे आपल्याला मिळालं ऐकायचं, हे अधिकार मिळालं, हे बसायचा अधिकार मिळाला, हे समजून घेण्याचा अधिकार मिळाला, हे डोकं चालवायचा अधिकार मिळाला, हे जिज्ञासा जिज्ञासा जागवण्याचा अधिकार मिळाला. उंच मान ताट करून तर 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 रस्त्यानं, गावातून, शहरातून, आपल्या घरातून बाहेर पडायचा अधिकार मिळाला. ज्यांच्यामुळे आपल्याला हे चांगले चांगले कपडे घालायचा अधिकार मिळाला, चांगलं चांगलं सोनं घालायचा अधिकार मिळाला. 12,000चं, 20,000चं, 30,000चं आपल्या गळ्यात सोनं आपण टाकू शकतो, असा अधिकार मिळाला आपल्याला. ज्यांच्यामुळं शिक्षणामध्ये किती उंच उंच जाण्याचा अधिकार मिळाला, किती मोठा बनायचा अधिकार मिळाला, मास्तर बनायचा अधिकार मिळाला, प्राध्यापक बनायचा अधिकार मिळाला, तहसीलदार, कलेक्टर, कमिशनर, PSI, IPS, मोठ्या मोठ्या पदावर जाण्याचा ज्यांच्यामुळे अधिकार मिळाला, ज्यांच्यामुळं आपला सर्वांग विकास भरभराट होण्यासाठी आपल्याला सोय झाली की नाही? म्हणा 3 वेळ साधू. 5,000 वर्षापूर्वी, 5,000 वर्षापर्यंत आपल्याला कपडे कोणी घालू दिले नाही, साधा बेसन खाऊ दिले नाही त्यांनी गरम, साधा हातामध्ये तांब्याचा ग्लास, स्टीलचा ग्लास पकडू दिला नाही. कोणतंच भांड घरात तांब्याचं, पितळेचं, काशाचं, स्टीलचं, कोणत्या धातूचं भांड किंवा कोणता असं वासन आणून दिले नाही, प्लेट आणून दिली नाही. सारे खापराचेच ग्लास, खापराचेच तांबे, खापराचेच पराती, खापराचेच गंगाळ, खापराचेच पूर्ण हांडे, खापराचं शिजवायचं, खापराचं पूर्ण खायचं. खापर फुटलं की सारा संसार सर्वांचा फुटका केला होता. कोटी कोटी लोकांना असं दलिंदर केलं होतं, दुबळं केलं होतं, कमजोर केलं होतं. दाबून 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 त्याला कोणते हक्क दिले नाही, स्वातंत्र्याचे, समतेचे हक्क दिले नाही, न्यायाचे हक्क दिले नाही, बंधुत्वाचे हक्क दिले नाही, स्वातंत्र्याचे हक्क दिले नाही. माणूस म्हणून कोणत्या हक्कापर्यंत त्यांनी पोहोचू दिले नाही. या ब्राह्मणशाहीनं शूद्र अतिशूद्र म्हणून
पशु जनावरासारखं त्यांनी गुलाम करून टाकलं. आणि म्हणून या साऱ्या 5000 वर्षाच्या गुलामीला ज्यांनी तोडून टाकलं, चुरा केलं आणि नेस्त नाबूद केलं आपल्याला. आणि त्या गुलामीचे जंजाळ पूर्ण बेड्या तोडल्यामुळे आपला वाघासारखं बळ आपल्या मनामध्ये जागवलं. असा या भारताचा आणि साऱ्या जगावर ज्यांच्या ज्ञानाचा आणि विद्वत्तेचा प्रभाव पडला, असे भारतातले जगातले पहिले अभ्यास करून शास्त्रज्ञ झाले. समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तर्कशास्त्रज्ञ, तत्वज्ञान शास्त्रज्ञ, भूगोलशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, कायद्याचे विधिशास्त्रज्ञ आणि इतिहासाचे इतिहासशास्त्रज्ञ, तर्कशास्त्रज्ञ, तत्वज्ञान शास्त्रज्ञ आणि अनुसंधान शास्त्रज्ञ असे जगविख्यात असलेले महान प्रकांड पंडित, सर्वांग गुणानं परिपूर्ण असलेले बुद्धाच्या ज्यांनी 10 पारमिता पालन करत 16 वर्षापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपलं जीवन बुद्धाच्या 10 पारमितेमध्ये लावून परिपूर्ण केलं, परिपूर्णत्वाला पोहोचले. बुद्धाच्या अष्टांग मार्गाचं पालन करून त्यांनी संपूर्ण आई मेल्याचं दुःख झालं, बाप मेल्याचं दुःख झालं, सावताराई मेल्याचं दुःख झालं, 4 लेकरं मेल्याचं दुःख झालं, चुलत्याचे लेकरं मेल्याचं दुःख झालं, अनेक प्रकारचे दुःख झाले. दुःखानं गांगरून गेलं, पत्नी मेल्याचं दुःख झालं. कोणतं ना कोणतं कोणाचं मरते की नाही, मरण सर्वाला येते. मेल्यामुळं आपल्याला दुःख होते, आपलं मन खचून जाते. पण ते खचला नाही, ते गर्भगळीत झाला नाही, विरून गेला नाही, अजिबात कुठेच आणि कोणत्याच प्रकारचं त्याने निस्तेजपणा येऊ दिला नाही. बुद्धाच्या अष्टांग मार्गाचं पालन करून कोटी कोटी लोकांसाठी संघर्ष करत राहिला, लढत राहिला. अहो रात्र त्यांनी लढा दिला, 40, 46, 48 वर्ष, आणि आपल्याला महान नरकातून बाहेर काढलं आणि बुद्धाच्या मार्गात आणलं. असे भारतीय घटनेचे शिल्पकार परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीमध्ये समर्पित राहू. मन साधू आज बौद्ध धम्म परिषद ऑनलाईन पूज्य भंते एस.आर. डॉक्टर इंदवंश महाथिरो यांच्या तळमळीने, यांच्या करिअरनी, यांच्या उत्साहाने, यांच्या महत्वाकांक्षी बुद्धिस्ट मिशनच्या धोरणामुळे आपल्या पूर्ण भारतभर हे चॅनलद्वारे, बुद्धास चॅनलद्वारे हे प्रचार आणि प्रसार चाललेला आहे. आज आपण बुद्धाची महत्वपूर्ण देशना ऐकणार आहात. बुद्धाची धम्मदेशना ही अनंत काळपर्यंत माणसाला सुख देते, शांती देते, आनंद देते, उत्साह देते, आशा वाढवते, बळ वाढवते, गुण वाढवते. बुद्धाचा धम्म हे जगण्याची महान कला आहे. बुद्धाच्या धम्माला आपण जेव्हा जगायला सुरुवात करतो, या धम्माच्या आचरणामुळे तर आपलं जीवन बदलून जाते.
आपला स्वभाव बदलून जाते, आपलं वाईट मन कायमचं बदलून जाते, आपलं वाईट धोरण परिपूर्ण हे परिवर्तन होऊन जाते आणि मन आपलं उत्साहशील राहते नेहमी. सदा सर्व काळ आपलं मन जागरूक बनते. आपलं मन हे परिपूर्ण प्रत्येक कामामध्ये आणि प्रत्येक कर्मामध्ये चाचपून त्याला चांगलं करण्याची आपल्या मनात भावना येते. म्हणून भगवान बुद्धांनी माणसाच्या सर्वांग विकासासाठी 7 गोष्टी शिकवलेल्या आहेत. या 7 गोष्टीला 7 बोधांग म्हणतात. बोधांग म्हणजे बोधीचे अंग, आणि बोधी म्हणजे या संसार दुःख सागरात पडू नये, परंतु काही लोक पडतात. फसू नये पण काही लोक फसतात. वाहू नये परंतु वाहतच जातात. ते वाहत जातात आणि मग असं वळून पाहतात. अरे म्हणते सारं जीवन गेलं म्हणते वाहण्यात, काही मिळवलं नाही, काही कमावलं नाही म्हणते. नुसती मजा केली, नुसती चैन केली, नुसती माया केली आणि याचं काही फळ मिळेल ना. आणि नुसतीच पूर्णपणे ऐश करण्यात जिंदगी पूर्ण आपली खर्ची झाली म्हणते. आणि मोठा पस्ताव करते बिचार. हे माझं, हे बघून माझं, हे पैसा माझा, हे लेकरू माझं, हे धन माझं, आणि हे डोकं माझं, आणि हे सौंदर्य माझं, आणि हे कपडे माझे, हे सोनं माझं, हे चांदी माझी, आणि हे माझं, आणि ते माझं, आणि माझं, आणि मी, आणि माझं, आणि मी, आणि माझं, असंच मन मन भोकत जाते बिचार. आणि एक दिवस अरे मेलं म्हणतात बिचारे, मेलं गेलं. हो गेलं काम अटॅक आला. वय किती होते? 35. हा इतक्या लवकर गेलं का? असे बघा जीवन. लोक मग विधी करतात, घेऊन जातात मशानात, काय म्हणायचं म्हणतात, आणि तिथं त्याची विधी होते. सारे फुलं टाकतात, उत्तम सडंगछानी म्हणतात, आणि मग तो त्याला अग्नी लावतात, आणि मग तो अग्नीला जळून जातो. आणि त्याचे 4 धातू पदार्थ या निसर्गाच्या 4 पदार्थात मिळतात. आणि मग हे सारे लोक परत येतात. त्याचं मी त्याचं माझं कुठं आहे. आणि म्हणून हे समजलं पाहिजे की मी काय, हे माझं काय समजलं पाहिजे. हे मी हे अति अहंकारनं भरलेलं तीव्र मन आहे, अतिरेकी मन आहे. हे जितकं जास्त बलवान होईल तेवढं आपलं नुकसान करते. अहंकारी माणूस धम्मवान होतच नाही. अहंकारी माणूस पवित्र होतच नाही. अहंकार धनाचा, अहंकार डिग्रीचा, अहंकार मळेवाल्याचा, अहंकार 4 व्हीलरचा, अहंकार संपत्तीचा, अहंकार 3 बायकाचा. मी का कमी आहे का? 3 बायका आहेत आणि त्याची लेकर 15. अरे बाबा, असा अहंकार प्रसिद्धीचा, अहंकार जिकडे तिकडे मान पानाचा, सत्काराचा, अहंकार सौंदर्याचा. मी लय सुंदर, मी असाव, मी तसा. अहंकार वेगवेगळ्या प्रकारचा माणूस करतो आणि माणसाला फार त्रस्त करतो, व्याकुळ करतो. या सर्व नेत्यामध्ये हा अहंकार प्रमुख नेता आहे. मग याच्या हे पुढं होती अगोदर, मग माग त्याच्या माग मग लोभ येते, त्याच्या माग लालचूपणा येते, त्याच्या माग मग हाव येते, त्याच्या मग आणखी द्वेष येते, त्याच्या मग क्रोध येते, त्याच्या मग मोह येते, त्याच्या मग प्रमाद येते, आणि ज्ञानच पूर्ण वाढत जाते बघा माणसाच्या चित्तामध्ये. म्हणून या अहंकाराला जरा सुद्धा
आपल्या अंतर्मना किंवा बाह्य मनामध्ये त्याला घर करू देऊ नका, त्याला अस्तित्व देऊ नका, त्याचं साम्राज्य येऊ देऊ नका. त्याचा जर सरकाव राहिला, त्याचा जर शिरकाव राहिला किंवा त्याचा जर वावर राहिला तर आपलं सारं जीवन बिघडून टाकते. मुंबईची गोष्ट आहे. मुंबईचे घर बरंच प्रसिद्ध घर होत. ते घरात लेकरं होती, दोन पोरगी होती, एक बाप आणि माय. आणि ती पोरगी पाहायला आली, पोरगी पसंत आली, ती नांदेडला आली. आणि नांदेडला आल्यानंतर तिथं एक चिखलगावला एक पोरगी त्यांना आवडली. पोरगी मोठी गुणवान होती, पोरगी मोठी दिसायला मात्र व्यक्तिमत्वात भारदस्त होती आणि MBBS MD झाली होती. मग त्याने मग पसंत केली आणि ठरल्याप्रमाणे मग साखरपुडा झाला. हो, साखरपुड्यात लोक हसली, नाचली. आपल्याकडे नाचायचं लई येडं आहे लोकांना, वाचायचं काहीच नाही, नाचायचंच नुसतं. रात्रभर म्हणलं तर नाचतात लोक आणि वाचा म्हणलं तर वाचत नाही. मग नाचण्यानं फळ आहे की वाचण्यानं? वाचण्यानं फळ आहे. म्हणून बाबासाहेब 18 घंटे वाचत राहिला. 18 घंटे वाचन करून 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 बाबासाहेबांची विचार प्रणाली अशी प्रगल्भ, अशी ब्रॉड, अशी विस्तारित महासागरासारखी झाली. साधा सुद्धा महापुरुष होता का? कोलंबिया विद्यापीठामध्ये गेला अभ्यासाला तर तिथं 3 वर्ष अभ्यासाचा जो काही प्रकल्प होता तो 2 वर्षात केला. एकटाच राहायचा तिथं. अशा गोऱ्या गोऱ्या चिकन्या चिकन्या पूर्ण चेहऱ्याच्या शरीराच्या पोरी त्यांना टॉन्ट मारायच्या. ओ बिहार, ओ बिहार म्हणायचे. बिहार म्हणजे भीमराव रामजी. परंतु ते ना कोणाकडे तोंडाकडे पाहत होते, ना कोणाच्या बोलाकडे पाहत होते, ना कोणासोबत कधी बसत होते कप टी साठी, ना अर्धा कप चहा घेत होते, ना कोणासोबत विरंगुळा करत होते. बिलकुलच नाही काही. असा हा दक्ष माणूस होता, असा जागरूक माणूस होता, असा प्रज्ञावंत माणूस होता. एकटाच राहिला कोलंबिया विद्यापीठात. आणि इकडे मात्र इकडे एकटाच होता. इकडे एकटाच कोण होता? रमाबाई. हे एकटीच होती माऊली. डबक चाळीमध्ये एकटी रमाबाई आणि हा महापुरुष एकटा तिकडे. आणि या माऊलीनं सारं घर सांभाळलं. आलेल्या गेलेल्याला पाणी पाजलं, त्याची योग्य दखल घेतली आणि कधी नर्वस झाली नाही, कधी निराशा नाही, कधी दुःख नाही, कधी काहीच नाही. दिवस आणि रात्र कष्टच, दिवस आणि रात्र काबाड कष्ट, झिजत झिजत राबत राबत माऊलीने तपश्चर्येसारखं जीवन व्यतीत केलं. तिचं लाडकं लेकरू होतं यशवंत. त्याला भैयासाहेब म्हणायचे. त्याला म्हणायचे भैया चल. वरळीचे जंगलात जायची माऊली रमाई. तिथे लाकडं तोडून 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 भल्ली मोठी तयार करायची मोळी आणि मग लेकराला म्हणायची धर भैया डोक्यावरती. आणि तिथून एवढी मोठी भल्ली लांबच्या लांब जाडच्या जाड मोळी घेऊन यायची. बघा अशी कष्टाळू रमाबाई. सकाळी 5ला उठायची ती. 5 पाट्या शेण घ्यायची डोक्यावर आणि 2, 3, 4 किलोमीटर वरळीच्या ग्राउंडवर जायची, मैदानावर. तिथे गौऱ्या थापायची. गौऱ्या थापून वाळलेल्या गौऱ्या लगेच भरायची. दामोदर हाल तिथे परेलला आहे मुंबईला,
तिथे गौऱ्या विकायची. 15-20 मिनिटात साऱ्या गौऱ्या तिच्या खपायच्या आणि मग ती 1 रुपया 20 पैशाचे नाही तर 22 पैशाचे नाही तर 25 पैशाची एक पुडी बांधायची. कधी 2 रुपयाच्या 5 पुड्या बांधायची आणि ती बाबासाहेबाला लंडनला पाठवायची. नवऱ्याची दखल घेणारी, काबाड कष्टाने घाम गाळणारी ही जगातली पहिली महान धूर्त आणि कष्टाळू व तपस्वी स्वादिनी होती. ती संन्याशासारखी जगली, परंतु ना हाव केली, ना मौज केली, ना चैन केली, ना आरामात कुठं झोपली. असं माणसानं जर बनलं तर त्याचा इतिहास होणार नाही का? रमाबाईचा एक नवा इतिहास तयार झाला आणि कुठे चूक नाही केली, कुठे गलती नाही केली. तिने जिंदगीभर आपल्या शिलाला डाग लागू दिला नाही. आपल्या नवऱ्यासारखं, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांसारखं निष्कलंक, डाग नसलेलं चरित्र, डाग नसलेलं शील त्यांनी आयुष्यभर कमावलं. आणि हीच माणसाची खरी दौलत आहे, हेच माणसाचं खरं कमाई आहे. ही कमाई प्रत्येक माऊलीनं, प्रत्येक बाईनं, प्रत्येक तरुणीनं या जन्मात केली पाहिजे. हे जागरूक मन करते, हे सजग मन करते, हे सावधान मन करते, हे संपूर्णपणे सावध असलेलं मन करत असते. याला बुद्ध धर्मामध्ये बोधांग म्हणतात. हे स्मृती बोधांग, स्मृती म्हणजे जागृती. बाईनं, माणसानं, भिक्खूनं, भिक्खुनीनं स्मृती जागरूक ठेवली पाहिजे. सदैव सतर्क राहिलं पाहिजे. वर चाललो तर मी वर चाललो, पाय उचलत आहो, पाय ठेवत आहो, खाली येत आहो तो पाय ठेवत आहो, पाय उचलत आहो, असं ध्यान ठेवलं पाहिजे. आणि असं ध्यान ठेवून चाललं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं ध्यान, एकाग्र मन, सजग मन ठेवलं पाहिजे. जर तुम्ही जाळ पेटवला आणि तुमचं जर ध्यान नाही लागलं बरोबर, त्याच्यावर मन नाही, तुमच्या कपड्याला एकदम आग लागते बघा. माहिती म्हणता म्हणता बाई पूर्ण अर्धी जळती. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये सतर्क, पाहताना सतर्क. एक बाई चव्हाण चाळमध्ये राहत होती, निकाळजी. 3 लेकरं तिला. नवऱ्याला म्हणे भाजी आणू का? नवरा म्हणे आण. नवऱ्याला 100 रुपये दिली. हिनं थैला उचलला. येते म्हणे मी, लवकर ये म्हणे नवरा. आणि गेली ना बाई. 5 मिनिटाच्या अंतरावर जशी पोहोचली तर सडकेवरती बाजार होता. तर एक माणूस मोटरसायकल आला. आल्याबरोबर तो तिला खुणवतली. या म्हणलं की गेली तिच्याकडे, बस म्हणे. बस म्हणलं की बसली ती पूर्ण स्कूटर, मोटरसायकल बसली. गेले 2 जण. बाजार त्याच्या सोबतच. असं बघा, मन सावध नसलं तर कोणावरही जाते, कोणावरही भाळते, कोणावरही चिटकते, कोणासोबत बसून जाते लांब. आणि अशा प्रकारे जीवाची दशा आणि जीवाची अशी कासावीस आपली कलंक डाग लागत राहते. एकाच नवऱ्यासोबत बाईनं संसार केला असता तर तिन्ही पोरं जगली असती. बाई गेली तर मग लेकरं बिचारी काही दिवसानंतर मेले. नवरा मेला, दुसरी बायको गेली ती मेली. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, पाहताना सावध पहा. कोणाच्या डोळ्यात डोळे घालू पाहू नका, नाहीतर तुम्हाला ते डोळे फिरवत नेतात, गुंगवतात, भाळवतात, मोहामध्ये टाकतात, बंधनामध्ये बंधन बनवतात. म्हणून
जास्त वेळ कोणाकडे पाहू नये, एक सेकंद पाहिलं तर पाहिलं, नाही तर बाजूला नजर गेली, खाली गेली. पाहताना सावध, बोलताना सावध, खाताना सावध, चालताना सावध, बसताना सावध, उठताना सावध, पुन्हा खाला बसताना सावध, पुन्हा पाणी पिताना सावध, आणि प्रत्येक कामामध्ये सावध. एक माणूस आंघोळीला गेला तर त्याला माहित होती की बाबा इथं आता गरम पाण्याचे गिझर आहे म्हणून ते अगोदरच सुरू करून ठेवलं. त्याने एकदम पूर्ण ते कॉक सुरत जे भरभर शावर आलं तर गरम पाणी असा भाजला, तिथं थंडा करत जात मेला ना तो. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये सावधान पाहिजे, झोपताना पण सावधान. काय लोक परटासारखे झोपतात, काय लोक पूर्ण एवढे बेभान झोपतात की त्यांना उचलून नेल्या तिकडे कुठे टाकलं तरी त्यांना सूद नसते. बघा अवघे एवढे लोक भयंकर मेल्या मुर्द्यासारखे झोपतात. जरा पण सावध राहत नाही. नांदेला घडलं एकदा हॅपी बर्थडे टू यू, आणि मग काय बायानं गळ्यामध्ये हार घातली सोन्याची, 1 पीस 2 पीस 3 पीस 5 पीस 7 पीस, अरे बाबा पीस पीस पीस, आणि एकदा 3 आणि खूप 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 आणि खूप सौंदर्य. कानातही 12,000च आणि नाकातही अशी नथ अशी ती पूर्ण 25,000ची, आणि प्रत्येक बोटामध्ये अंगठ्या, 4 अंगठ्या, या बोटात आणि मनकाटातही 3 कडे सोन्याची. आणि बाबा आणि मग काय पोराच्या गळ्यात पूर्ण बाईच्या अंगावर 2.5 लाखाचा सोन्याचा माल, आणि पोराच्या अंगावर 1.5 लाखाचा, आणि मग तिची जाऊ होती तिच्या अंगावर 3 लाखाचा माल, आणि तिच्या पोराच्या अंगावर 1 लाखाचा. हॅपी बर्थडे टू यू असं म्हणून सारा बर्थडे झाला. खाल्लं, नाचले, हे खाल्लं ते खाल्लं, केक कापलं, आणि मग बाया झोपल्या. बघा माणसं झोपली. कोणाचं तोंड कोणीकडं, कोणाचा बोट कोणीकडं, कोणाची जीभ कोणीकडं. आणि मग काय सांगता तुम्ही, मागच्या बाजून चोर आले ना, असे चोर बघा त्यांनी मेणबत्तीनं वरची कडी, वरचं सारं भाजलं. ते जे काही लाकडाचं होतं ते कडी खाली पडली, ते आतमध्ये घुसली, मधाचे दार उघडेच. आणि मग काय बाईच्या नाकातलं काढलं तरी तिला चेव नाही, कानातलं काढलं तरी काही तिला जागृती नाही, गळ्यातलं सारं काढून घेतलं आणि मनकटातलंही काढलं. बाईनं हो ना टू म्हण लागली, दोघेचंही काढलं. 8-9 लाखाचा माल लेकराच्या गळ्यातलं काढलं, दोन्ही लेकराच्या. आणि कपाडातली अशी 500चे बंडल घेऊन चालले. धडलकर वाजलं. मग नंतर बाई म्हणते कोण आहे सारा नेल्यावर. हो अशा प्रकारे बघा बाया उठल्या, आणि मग ती माणसं चालले. तुमच्या तोंडामध्ये म्हणे माती पडो, काय माती पडत, त्यांच्या तोंडात सोनं पडलं ना, आणि तुम्ही माती पडू म्हणता. तुमच्या बोलण्याने काय होत नाही. म्हणून झोपताना पण सावध झोपाय पाहिजे. असं टच केला तर आपल्याला रे असं विचारलं पाहिजे आपण. याला बुद्ध माणूस म्हणतात, बुद्ध स्त्री म्हणतात, बुद्ध भिक्खू म्हणतात, याला बोधीचं अंग म्हणतात. बसताना सावध सतर्क, चालताना सावध सतर्क. एका माणसाचा पगार झाला आणि तालुक्याचे ठिकाण येऊ लागला. दुपारची वेळ होती आणि पोरी सुटल्या बघा खेळायला जायला. आणि तो माणूस जो होता तो पगार घेऊन इकडूनही पगार घुसवला या पॅन्टमध्ये. खरी गोष्ट आहे, पायकराव नाव त्याचं होतं आणि मुळ्याचा होता तो. आणि इकडून पोरी बसल्या आणि इकडूनही पोरी बसल्या, 9वीच्या 10वीच्या, आणि खेटून बसल्या.
आणि मग पोरीला स्पर्श झाला की हा याच्या पॅन्ट मध्ये काहीतरी दिसू लागलं गो, निब्बर दिसू लागलं, गड्ड्याच्या गड्ड्या. त्याने हळूहळू काढलं ना, असं असं करू काढलं. सारा पगार घेतला आणि बॅग वर टाकला आणि आल्याबरोबर बस स्टॉपला उतरल्यावर गेलं. आणि या उतरल्या अरे म्हणते तुझा पगार कुठे गेला. म्हणून जिथे बसलो तिथे सतर्क. कोणासोबत बसलो, बसमध्ये बसलो, रेल्वेमध्ये बसलो, सावध बसा, सावध चला, खाताना सावध खा, काही खाऊ नका. एका माणसाला जेवायला बोलवलं, घटना खरी आहे, आणि दौंडला बोलवलं. त्याचं नाव होतं कुलकर्णी, ब्राह्मण होता. तर पांडेच्या घरी जेवण होतं, ते पांडे तो रिटायर झाला होता रेल्वेतून. अरे म्हणे कुलकर्णी जेवायला ये म्हणे. असे जेवणाचे पदार्थ, अहो असे पदार्थ, अरे बाबा चार 5 प्रकारचे भात आणि 4 प्रकारच्या भाज्या, काय ते असं चवदार तुपातले सारे पदार्थ जे हाणले बघा यांनी, डबल हाणले. एवढं खाल्लं की प्रमाणाच्या जास्त त्याला उठताच येईना. त्या याच्यावर असं उठताच येईना त्याला. सीटवरून कसं तरी दुसऱ्या धरला आणि उठवलं आणि मग त्याला चालत त्याच्या घराकडे गेला. मित्राच्या म्हणे काय झालं बे म्हणे, असं काऊन चालू लागला. अरे म्हणे आज जरा जास्त जेवलो म्हणे, चालताच येईना म्हणे. बरं काय हरकत नाही, मी होत राहते म्हणे. किती जेवला म्हणे, खूपच जेवलो म्हणे, दाबून जेवलो म्हणे. बरं म्हणे असं कर म्हणे, तेच विचारा आलो म्हणे तुला की आता काय करू. तर म्हणे 2 बोट घे, नरड्यात घाल म्हणे, आणि ते जास्त झालं ते काढ. अरे म्हणे पांड्या, अरे 2 बोट घालण्याएवढी जर जागा असती तर एक खेळ कोंबून घातलं. अशा प्रकारे बघा, याला म्हणतात अति खादाड. खादाडच नाही, अति खादाड. म्हणून सावधान, खाण्यास सावधान, लेण्यास सावधान, बसण्यास सावधान, आणि सर्व रात दिवस भगवान म्हणतात जो सम्यक स्मृतीमध्ये आहे, म्हणजे बोधीचं अंग आहे, ते त्या माणसाच्या सुरक्षित जीवनाच्या विकासासाठी आहे. काया वाचा मनानं कोणतंही अकुशल कर्म होऊ नये, कोणताही विकार वाढू नये, यासाठी हे भगवान बुद्धाने दिलेलं फार मोठं बोधीचं अंग आहे. हे बोधीचं अंग जागवलं पाहिजे. आणि जेवढी स्मृती आपली तल्लीन आहे, सतर्क आहे, ही 22 प्रकारची स्मृती अशी वाढत डेव्हलप होत असते. ती त्याचा विकास होतो. म्हणून वाचन करून स्मृती वाढते, पाठांतर करून स्मृती वाढते. एवढंच नव्हे, घोकमपट्टी करून स्मृती वाढते. आणि एवढंच नव्हे तर समान काही दृश्य आले त्याच्यातून स्मृती वाढते. अशा प्रकारे हे स्मृती बोधांग माणसाच्या अनेक वेगवेगळ्या गुणवत्तेला उंच नेते. स्मृती बोधांगासोबत दुसरं बोधांग आहे, त्याला म्हणतात धम्मविजय बोधांग. धम्मविजय बोधांग म्हणजे काय? धम्म म्हणजे सूक्ष्म जाणणं. धम्माचे अनेक अर्थ आहेत. धम्म म्हणजे शुद्ध आचरण. धम्म म्हणजे काया वाचा मनानं सर्व प्रकारच्या सूचित कर्माला करणं, निर्मळ कर्माला करणं. धम्म म्हणजे कोणतंही पाप न करणं, सर्व प्रकारच्या कुशल कर्माला करणं आणि स्वतःच्या चित्ताला शुद्ध करणं. याला धम्म म्हणलं बुद्धाने. हे बुद्धाची शिकवण आहे. एवढंच नव्हे, हाव करण्यामध्ये लगाम लावणं, हाव कमी करणं, अनासक्त मन निर्माण करणं, अनासक्त मनाचा विकास करणं, हा धम्म आहे. तेव्हा विजय म्हणजे काय? बारीक बारीक करू पाहणं. बरेच लोक हे ठोकर मनानं पाहतात, ढोबळ मनानं पाहतात, आणि म्हणून त्यानं सूक्ष्म ज्ञान होत नाही.
म्हणून आपण बारीक 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 अति सूक्ष्म मनानं पाहण्याचा अभ्यास केला पाहिजे, सराव केला पाहिजे आणि ती आदत लावली पाहिजे. समजा तुम्ही कुणाला पाहिलं, त्याचं नाकच पाहिलं, तुम्ही तर नुसतं नाक पाहिलं तर काय पाहायचं नाकाला? त्याचा आकारच पाहायचा नाही, ते लांब आहे एवढंच पाहायचं नाही. तर हे नाक याच्यावरती त्वचा आहे, आहे की नाही? हे त्वचा जसं आपण अंगावर घेतो झोपताना चादर, तसंही या नाकावर त्वचा अंथरली निसर्गाने, आहे की नाही? म्हणजे त्वचा म्हणजे बारीक चमडी आणि त्याच्या खालं रक्तपेशी आहे, त्याच्या खालं चरबी पेशी आहे, त्याच्या खालं मांसपेशी आहे आणि त्याच्या खालं हड्डी आहे. असं सूक्ष्म अतिसूक्ष्म पाहिलं पाहिजे. आणि असं जर नाही पाहिलं तर आपल्याला भुलवते मग ते. आणि या नाकातून काय पडते मग? काही अमृत पडते का? काही काहीच नाही. इकून शिकरलं, अरे बापा पेंड शेंबडाचे एवढाले पेंड, आणि इकडून जर असं दाबलं आणि शिकरलं तर या नाकातून असे पेंड बाबा, हे ना शेंबडाचे पेंड, असा शेंबूड चिकट आहे ना. असे 9 दार आपल्या शरीराला आहे की जे नेहमी खाण बाहेर फेकत राहतात. हे 2 दार, हे 2 दार, हे 2 दार झाले 6 दार, हे 7वं दार आहे की नाही? हे 2 दार 2, हे 2 दार 4, हे 2 दार 6, हे 7वं दार झालं की नाही? 7 दार. आणि लघवी करायचं 8वं दार आणि संडास करायचं 9वं दार, मलमूत्र विसर्जन. अशा प्रकारे 9 दार या शरीराला बघा नेहमी घाणच फेकत राहतात. किती घाण ते काढतच राहतात, किती निघू द्या ते निघतच राहते ती. हे पण अभ्यास केला पाहिजे, सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे. कोणताही अभ्यास आपण बारकाईने केला पाहिजे. स्त्री असो, पुरुष असो, भिक्खू असो, भिक्खुनी असो, अनागारिक असो, अनागारिका असो, सामनेरी असो, सामनेर असो, सर्वांनी भगवान बुद्ध म्हणतात हे डोक्यापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत या शरीराला 4 मिनिटात 5 मिनिटात जाणलं पाहिजे की शरीर काय. हे शरीर काय? हे शरीर म्हणजे 4 धातूनं भरलेला पुतळा आहे. हे 4 धातूचं घर आहे की नाही? पृथ्वी धातू म्हणजे हड्डी. पृथ्वीला काय म्हणलं? आतमधली पृथ्वीची हड्डी है ना, म्हणजे जॉईंट हड्डी, लांब हड्डी, गळ्याची हड्डी, नाकाची हड्डी, दाढीची हड्डी आणि डोक्याची हड्डी, हे टकोरीची हड्डी आणि पूर्ण याची हड्डी, या दोन्ही बाहूची हड्डी आणि आपल्या दोन्ही बाजूला जे पिंजरा आहे त्याची हड्डी आणि मणक्याची हड्डी, सारी हड्डी है ना. आणि त्या हड्डीवर मांस, आणि त्या मांसाच्या वर रक्त, आणि त्या रक्ताच्या वर पूर्ण पेशी, चरबी पेशी आणि रक्तपेशी आणि त्यानंतर आणखी पेशी आणि त्याच्यावर त्वचा, असं बघा झाकून आहे. हे पहिलं म्हणजे हड्डी. दुसरं पाणी. त्याच्यात पाणी अनेक रूपामध्ये, लघवीच्या रूपात पाणी, घामाच्या रूपात पाणी, घुमाच्या रूपात पाणी, शंभराच्या रूपात पाणी, चरबीच्या रूपात पाणी, सर्व पाणीच पाणी, साऱ्या शरीरामध्ये पाणीच पाणी आहे. आणि तिसरा पदार्थ उष्णता, म्हणजे याला आपण म्हणतो टेम्परेचर, आहे की नाही? आपलं अंग गरम राहते की नाही, आपण जेवण करतो ते पचन करते. अशा प्रकारे सारं हे पूर्ण टेम्परेचर म्हणजे उष्णता हे आपल्या शरीरात येत राहते. हे शरीराची उष्णता आपल्याला इकडे जायला तिकडे जायला, हे काम करायला ते काम करायला, हे झाडझूड करायला, हे घासायला ते घासायला, हे धुयाला ते धुयाला, हे साफसूफ करायला ते साफसूफ करायला, हे भांडे साफ करायला, हे घर साफ करायला, हे ऊर्जा देते, शक्ती देते हे उष्णता. अशा प्रकारे जाणलं पाहिजे. आणि या शरीरामध्ये हवा आहे, आपण नाकानं हवा घेतो, हवा सोडतो, असे 4 पदार्थानं भरलेलं हे शरीर नाशिवंत आहे. एक दिवस हे शरीर नाश पावते.
या शरीरात हे 4 पदार्थ आहेत आणि मन आहे. हे मन हुकूम देते डोळ्याला, बस बस डोळे बस बस ना, त्याच्यावर बस तिच्यावर बस डोळे, डॉक्टर डोळ्याला पाहिलं ना त्याच्याकडे, असा हुकूम देते मन. हे डोळ्याला हुकूम देते, या कानाला हुकूम देते, काय चाललं तिकडे ऐक 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 जरा बारीक आहे, काय काय म्हणतात तेवढं. हा, हे कानाला हुकूम देते, हे नाकाला हुकूम देते, हे जिभेला हुकूम देते, हे शरीराला हुकूम देते. अशा प्रकारे इंद्रियाला हुकूम द्यायचं काम, सूचना करायचं काम हे मन करत असते. या शरीराला मन चालवते. म्हणून मनच मुख्य आहे. या मनानं बारीक बारीक अति बारीक पाहिलं पाहिजे. आपण वरचं पाहुणे, वरचं कुणाला पाहिलं आपण, या माथ्यापासून या पायाच्या अंगठ्यापर्यंत कुणाला जर आपण पाहिलं वरचं तर माणूस स्त्रीला पाहून भाळतो, पुरुषाला पाहून तो भाळतो, स्त्रीला पाहून तो मोहित होतो, पुरुषाला पाहून तो मोहित होतो, कुणाला पाहून तरुण पोरगी हे तरुणाला पाहून मोहित होते आणि तरुण तरुणीला पाहून मोहित होतो. म्हणून वरचं न पाहता, वरचं न जाणता बारीक 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 असं जाणलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी खोल जाणलं पाहिजे, सूक्ष्म अति सूक्ष्म जाणलं पाहिजे. म्हणजे माणसाचं मन वस्तुनिष्ठ ज्ञान वाढवते, वास्तवतेचं ज्ञान वाढवते, सत्याचं ज्ञान वाढवते आणि वास्तवतेचं ज्ञान वाढता वाढता परिपूर्ण सत्य आपल्याला कळते. सत्य अस्तित्वाचं स्वरूप हे जाणत आपण परिपूर्ण जाणकार होणं याला प्रज्ञा म्हणतात. सत्य अस्तित्वाचं स्वरूप म्हणजे भ्रांती मुक्त, भ्रममुक्त, भ्रमभ्रांती मुक्त आपण जाणणं आणि ओळखणं हे प्रज्ञेचं महत्वाचं अंग आहे. भ्रांतीमध्ये प्रज्ञा प्राप्त होत नाही, भ्रमामध्ये प्रज्ञा प्राप्त होत नाही, कल्पनेमध्ये प्रज्ञा प्राप्त होत नाही. कल्पना मुक्त जाणणं, भ्रांती मुक्त जाणणं, भ्रममुक्त जाणणं आणि परिपूर्ण वास्तवतेच्या ज्ञानाला जाणणं, सत्याच्या ज्ञानाला जाणणं, परिपूर्ण सत्य, निखळ सत्य जाणणं हे महत्वाचं आहे. आपण इथं बसलो, बाया पुरुष इथं बसलेले आहेत, तरुण बसलेले आहेत, तरुणी बसलेले आहेत. आणि समजा आपल्याला आवाज आला, त्या मेन जालना रोडवरती घंट्या वाजून लागल्या 2-4, म्हणजे 4-5 गाड्या चालल्या. आपण इथं बसलो तरी काय म्हणतो, अरे 4 गाड्याची आवाज येऊ लागली आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत. हो, तिकडे जालन्याच्या बाजूनं चिखलठाण्याकडे कुठतरी आग लागली काही आहे ना, 4 गाड्या फायर ब्रिगेडच्या आहेत, म्हणजे आग विझवायला चालल्या. म्हणजे इथं बसल्या आपण त्या घंटीचा आवाज ऐकून इथून तर्कानं आपण जाणतो हे फायर ब्रिगेडच्या गाड्या इकडे धावू लागल्या जालना रोडनं. आणि तिथे कुठंतरी आग लागली काय की MIDC मध्ये, कोण्या कारखान्याला. अशा प्रकारे तर्कानं जाणणं आणि तर्कानं जाणून त्याला वस्तुनिष्ठ जाणणं, त्याला वास्तवतेचं ज्ञान घेऊन जाणणं, म्हणजे हे वास्तवतेच्या ज्ञानाला जाणत आपण परिपूर्ण जाणकार होणं ही प्रज्ञा आहे. आणि असं जर ज्ञान तुम्ही आयुष्यभर वाढवलं तर हे 3 प्रकारचं ज्ञान असते. ते ऐकून मिळालेलं ज्ञान याला श्रुतमय प्रज्ञा म्हणतात. वाचन करून चिंतन करून मिळालेलं ज्ञान त्याला चिंतामय प्रज्ञा म्हणतात. आणि वाचलेलं आणि ऐकलेलं हे ध्यानामध्ये त्याला निर्मळ करणं, त्याला निर्विकार करणं हे याला म्हणतात पूर्ण भावनामय प्रज्ञेचं ज्ञान. म्हणजे बघा, एक डॉक्टर होता, जवान बाई जवळ आला, अशी सडबाई होती, गोरी पान, पण त्यानं ते असं कानात घातलं, असं लावू लागलं ती. पण डॉक्टरचं मन त्या बाईला पाहून जरा विचलितच झालं. विचलित झालं म्हणजे तिच्यावर मन गेलं,
इकडं इकडं असं लावू लागला तो, असं ऐकलं. तर ती बाई म्हणते तुम्ही किती वेळ लावता म्हणते, असं किती वेळ झालं ना म्हणते, एक वेळ लावलं तरी पुन्हा पुन्हा तसंच लावता का म्हणते. मग त्याने असं हात धरला तिचा आणि हात धरून पाहू लागला. हात धरून सोडच ना इतकं त्याचं मन त्या बाईवर गेलं होतं. म्हणजे डॉक्टर की त्याला मिळाली, MBBS झाला, MD झाला, तज्ञ झाला, दवाईचा तज्ञ झाला, ऑपरेशनचा तज्ञ झाला, पण मन त्याचं त्याच्या ताब्यात आहे का? त्याचं मन निष्पाप झालं का? म्हणून केवळ डिग्री मिळून माणूस पवित्र होत नाही, केवळ इंजिनियर होऊन पवित्र होत नाही, केवळ डॉक्टर होऊन पवित्र होत नाही, केवळ प्राध्यापक होऊन पवित्र होत नाही, केवळ टीचर होऊन पवित्र होत नाही, तर त्याला ध्यान करावं लागतं, राईट मेडिटेशन करावं लागतं, विपස්සना करावं लागतं. त्याला आनापान सती म्हणजे श्वासोश्वासावर जागरूकपूर्वक मन लावून 10 दिवसाचं शिबिर जर त्याने केलं तर पाप कसं सुरू होते, पापाच्या भावना कशा सुरू होतात, कसा माणूस भाळतो कुणावर, ते भाळण्याचं मन कसं सुरू होतं, मोह कसा सुरू होतो, लोभ कसा सुरू होतो, आसक्ती कशी सुरू होते, तृष्णा कशी सुरू होते, याचं ज्ञान आपल्याला आनापान मध्ये बघता परिपूर्ण पकल्यावर, कायानुपස්සनेमध्ये परिपूर्ण पकल्यावर, वेदनानुपස්සनामध्ये परिपक्व पकल्यावर, चित्तानुपස්සनेमध्ये परिपूर्ण पकल्यावर, परिपूर्ण तज्ञ झाल्यावर, आणि धम्मानुपස්සनेमध्ये परिपूर्ण पकल्यावर, या 4 पස්සनेमध्ये परिपूर्ण पकून परिपूर्णत्वाला गेल्याशिवाय मनाचे विकार कमजोर होत नाही. मनाची वासना, मनाची तृष्णा, मनाची हाव, मनाची आसक्ती, दुसऱ्यावर भाळायची इच्छा, दुसऱ्यावर मोहित व्हायची इच्छा, दुसऱ्यावर लोभ करायची इच्छा, दुसऱ्यावर मोह करायची इच्छा, ही कमजोर होऊ शकत नाही जोपर्यंत कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना, धम्मानुपස්සना करत नाही तोपर्यंत विकार दुर्बल कमजोर होऊ शकत नाही. पण जर विकार कमजोर झाले, विकार दुर्बळ झाले, तर मग त्याचा नाश कर्मानं पुढे करता येतो. भगवंतानी या बाबतीमध्ये पुढे विधी शिकवली. सारा मानव समाज जेव्हा आपण प्रज्ञेने पाहतो, प्रज्ञाचक्षुने पाहतो, सारा अख्खा समाज, सारी दुनिया पाहतो या चक्षुनं, प्रज्ञेच्या चक्षुनं, ही सारी जनता मनोविकारानं भरलेली दिसते. असा एक माणूस नाही ज्याचे मनोविकार दुर्बळ झालेले आहे की नाही? खरं आहे की नाही? प्रत्येक माणसामध्ये क्रोध आहे, प्रत्येक माणसामध्ये द्वेष आहे, प्रत्येक माणसामध्ये अहंकार आहे, प्रत्येक माणसामध्ये घमेंड आहे, प्रत्येक माणसामध्ये मोह आहे, प्रत्येक माणसामध्ये आसक्ती आहे. आसक्ती म्हणजे कुणावर आहे? भांडण्याची मनोवृत्ती, स्वभाव. प्रत्येक माणसामध्ये तृष्णा आहे, प्रत्येक माणसामध्ये अहमपणा आहे, मक्रुरी आहे, घमेंड आहे. म्हणजे प्रत्येक माणूस जर तो मनोविकारानं ग्रासलेला आहे, म्हणजे मनोविकारानं पचलेला आहे, म्हणजे तो मनोरुग्ण आहे की नाही? जेव्हा मनोरुग्ण आहे तर मग तो धर्मवान होऊ शकतो का? किती जरी मुसलमान म्हणतील आम्ही धर्मवान आहोत, धर्मवान होऊ शकतो का? किती म्हणतील एखादा ब्राह्मण धर्माचा मी धर्मवान आहोत, ते धर्मवान होऊ शकतात का? किती म्हणतील कोणी आम्ही हिंदू आहोत, पण ते खरे हिंदू होऊ शकतात का? जे क्रोधानं पेटलेले आहे, जे द्वेषानं पेटलेले आहे, जे रागानं पेटलेले आहे, जे अहंकारानं पेटलेले आहे, जे घमेंडीनं पेटलेले आहे,
जे आसक्तीनं ग्रासलेल्या असे मनोविकारानं जे ग्रासून ग्रासून मनोविकारानं मनोरुग्ण झालेले आहे, त्यांना असा दावा करता येईल का की आम्ही धर्मवान आहोत म्हणून? कोणी ख्रिश्चन जरी असेल तर ते दावा करू शकतो का की मी मनोरुग्ण असून सुद्धा मी ख्रिश्चन आहे असा दावा करू शकतो का? कोणी फारसी आहे, कोणी यहुदी आहे, कोणी बौद्ध आहे, तर ते बौद्ध म्हणणारे सुद्धा असा दावा करू शकतात का की आम्ही मनोरुग्ण असून सुद्धा आम्ही बौद्ध आहोत? मनोरुग्ण म्हणजे मनानं बिमार आहे की नाही? सारी दुनिया, सारं विश्व हे मानवी मनानं पूर्ण रुग्ण आहे. आणि या मनोरुग्णतेला तुम्हाला कमजोर 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 करण्यासाठी, तुम्हाला क्षीण करण्यासाठी भगवान बुद्धानं मार्ग दाखवलेला आहे. आणि बुद्ध हे मनोविज्ञानाचे, ज्या माणसाला मनोविकार झालेला त्याचे ते महान डॉक्टर आहेत. त्यांनी त्या मनोरुग्णतेवर आपलं औषध दिलेलं आहे. त्या औषधाला आपण वापरण्याचा प्रयत्न करावा. कुणाला जर जास्त लवकर जर त्याला काम भोगाची भावना येत असेल, लवकरच त्याचं मन काम भोगाकडे जर लवकर पेटत असेल, त्याला कामाग्नी म्हणतात. तर त्याच्यासाठी भगवान बुद्धानं एक औषध दिलेलं आहे. त्या व्यक्तीनं, त्या मुलानं, त्या पुरुषानं, त्या स्त्रीनं, त्या भिक्खूनं अशी स्त्री पाहावी की जी मरून पडली बेचारी. ती जात होती, दोन्ही बाजूनं कुपाटी होती आणि कुपाटामध्ये जाता जाता तिला चक्कर आली, तिची बीपी वाढली आणि ती अचानक कोसळली आणि खाली पडली. पण तिला बाजूला सू करायला जायचं होतं म्हणून ती बाजूला गेली कुपाटी ओलांडून, तर तिकडच पडली ती आणि तिची मरण पावली. तिची बीपी खूप वाढली होती आणि तिचा मृत्यूदेह 1 दिवस होऊन गेला होता, 2 दिवस होऊन गेले होते. दुसऱ्या दिवशी तिथं गिधाड, कावळे आणि घारी येऊ लागल्या होत्या. तेव्हा कळालं की ही बाई इतकी सुंदर दिसत होती बघा, गोरी गोरी पान होती आणि तिच्या तोंडात, तिच्या नाकात आणि तिच्या डोळ्यात आणि तिच्या या आपल्या या पूर्ण गळ्याजवळ आणि तिच्या छातीजवळ दोन्ही बाजूला आणि तिच्या पोटाजवळ साऱ्या आळ्या अशा वळवळ वळवळ करत होत्या. आणि सारा पू तिच्या अंगावर अशी फुगली होती, ती अशी हिरवी पिवळी झाली होती. आणि पू आणि आळ्या आणि पू आणि आळ्या अशा वळवळ वळवळ करत होत्या. असं याचं ध्यान करत करत त्या व्यक्तीनं जर तिथं 20 मिनिट घालवले तर कोणत्याही स्त्रीवर किंवा कोणत्याही मुलीवर माणूस हे भाळणार नाही, मन त्याचं जाणार नाही. हे बुद्धानं अशुभ भावना सांगलेली आहे. अशुभ भावना म्हणजे अशुभ पाहण्याची ध्यान साधना. तुम्हाला क्रोध लवकर येत असेल, ए नकट्या नाकाची काय पाहते का माझ्याकडे, ए नकटी. आपण असं कोणाचं काही बोललो तर तिला बोलल्यावर एखाद्या बाईला लवकरच एकदम मिरची लागते की नाही? अगं ए मनचंदे आपण मंद कोणाला लागते की नाही मिरची, राग येतो की नाही? असा क्रोध जर पटकन येत असेल, झटकन लवकरच, तर त्यावेळेस काय केलं पाहिजे आपण? तर भगवान बुद्धाने औषध दिलं की एखाद्या व्यक्तीला जर लवकरच क्रोध येत असेल, लवकरच ते दगड उचलत असेल, लवकरच पूर्ण दंडुका उचलत असेल किंवा पूर्ण काही उचलून मारायची इच्छा करत असेल, तर अशा व्यक्तीला भगवान बुद्ध म्हणतात की क्रोध कमी कमी, दुर्बळ आणि कमजोर करण्यासाठी आपण प्रेम करावं की हा माणूस आहे. बोललं तोंडाने काय होते, काय त्याच्या तोंडातून शब्द निघले
मनचंदी म्हणलं काय मग आपण मनचंदी आव का, नकट्या नाकाचे म्हणलं तर आपण का नकट्या नाकाचे आव का. आपण असं विश्लेषण बारीक 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 विश्लेषण केलं पाहिजे. आणि कोणी काही कितीही बोललं आणि शिव्या दिल्या तरी काय आपल्या अंगाला का भोकं पडतात काय, चित्र आरपार चित्र निघतात, इकडून गेलं की इकडं, इकडून गेलं की इकडं असे निघतात का काही. म्हणून असं बारीक 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 पाहता पाहता आपण माणसावर खूप प्रेम केलं पाहिजे, खूप ममता केली पाहिजे, खूप खूप तळमळीनं आपण त्यांच्यावर मंगलमैत्री केली पाहिजे. त्यांचे शिव्या शाप, त्यांचं वाईट वक्तव्य बोलणं हे म्हणायचं हे तोंडातून निघालेले शब्द आहे, त्याच्यात काही दम नाही. आणि म्हणून त्या शब्दात काय दम असतो का काही आहे ना, त्याच्यात काय विष असते का काय, त्याच्यात बाणासारखं काय असते टोचते का काही. म्हणून असं आपण बारीक 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 बारीक, याला धम्मविचे बोधांग म्हणतात. भगवान बुद्धाने असे अनेक प्रकारचे मार्ग शिकवले. ज्या माणसाला जे मनाचा रोग आहे त्या रोगावर बुद्धाच्या धम्मात बुद्धानं तेच ज्ञान, तेच बुद्धवचन अमृत दिलेलं आहे. आणि ते त्या व्यक्तीनं प्राशन करायला पाहिजे. तर तो मनुष्य किती मनोरुग्ण असू द्या, किती मनोरुग्णानं तो पछाडला असू द्या, ते निश्चित जाऊ शकतो. आजचं मानसशास्त्र जिथं मनोविकार किंवा मनोरुग्णता दूर करण्यासाठी हात टेकते किंवा तिथे थांबते, त्याच्यानंतर बुद्ध सुरू होतो. जगातला पहिला महापुरुष आहे बुद्ध, की ज्याने मनोरुग्णतेवर त्याच व्यक्तीला तेच औषध दिलं की ज्या व्यक्तीला ज्या मनाचा रोग आहे, ज्या मनाची मनोरुग्णता आहे. म्हणून सर्वांनी बुद्धाचा हा सिद्धांत, बुद्धाचा हा मार्ग समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. मला या ठिकाणी बौद्ध धम्म परिषद ऑनलाईन इथे प्रवचन देण्यासाठी पूज्य भंते SR इंदवंश माथुरे यांनी बोलवलं. याबद्दल त्यांच्या बुद्धास टीचिंग या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करत राहावं आणि हे नेहमी ऐकत राहावं. बुद्ध धर्मावरील प्रवचन चांगले चांगले बौद्ध भिक्षू बोलतात आणि त्यांचं मी या ठिकाणी अभिष्टंदन चिंतन करतो. त्यांना आयुष्य मिळो, त्यांना आरोग्य मिळो, त्यांना महान दीर्घायुष्य मिळो. त्यांचं जीवन बुद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी पुन्हा 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 खूप खर्चत राहावं, खूप राबत राहावं, खूप मंगल हो, खूप दीर्घायुष्य मिळो, खूप आरोग्य मिळो. भवतु सप्पमंगलम, भवतु सप्पमंगलम, भवतु सप्पमंगलम. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.